हनुमानाचा जन्म ही अत्यंत पवित्र आणि अद्भुत कथा आहे, जे भगवान शिवाचा आशीर्वाद, वायुदेवाचे सहाय्य आणि माता अंजनीची भक्ती यांचा संगम आहे. पौराणिक संदर्भांनुसार अंजनी ही एक अप्सरा होती, जिने ऋषींच्या शापामुळे वानर रूपात पृथ्वीवर जन्म घेतला होता. तिने आणि तिचे पती वानरराज केसरी यांनी पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकराची वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शंकरांनी तिला पुत्रप्राप्तीचा वर दिला. त्याच काळात अयोध्येचे राजा दशरथ पुत्रकामेष्टी यज्ञ करत होते, आणि यज्ञातून मिळालेली खीर जेव्हा त्यांनी आपल्या राण्यांना दिली, तेव्हा त्यातील काही भाग एका घारीने पळवला. वायुदेवाच्या प्रेरणेने ती खीर तपश्चर्या करणाऱ्या अंजनीच्या उंजळीत पडली. अंजनीने तो प्रसाद ग्रहण केला, ज्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या सूर्योदयाला हनुमानाचा जन्म झाला. वायुदेवाच्या प्रसादाने जन्म झाल्यामुळे त्यांना पवनपुत्र म्हटले जाते, तर भगवान शंकरांचे अंश असल्यामुळे त्यांना 11वा रुद्र अवतार मानले जाते. जन्माच्या वेळी बालहनुमानामध्ये अफाट शक्ती संचारलेली होती. असे म्हटले जाते की जन्मानंतर लगेचच त्यांना तीव्र भूक लागली आणि आकाशात उगवणारा लालभडक सूर्य त्यांना एखादे गोड फळ वाटले. त्यांनी एकाच झेपेत सूर्याकडे उड्डाण केले, ज्यामुळे घाबरलेल्या इंद्रदेवाने त्यांच्यावर वज्राने प्रहार केला. हा प्रहार त्यांच्या हनुवटीवर हनूक बसल्याने त्यांचे नाव हनुमान पडले. या घटनेनंतर वायुदेवाने सृष्टीतील वायू रोखून धरल्याने सर्व देवांनी बाल हनुमानाला अमरत्व, अफाट बुद्धी आणि शक्तीचे विविध वरदान दिले. यामुळेच हनुमान पुढे जाऊन चिरंजीवी झाले आणि प्रभू श्रीरामांचे सर्वात महान भक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामी समर्थ भक्ती.